सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या ओरोस मध्ये श्रीदेव शिवारी दासादिक भजन मंडळ आणि मित्र मंडळ यांच्या वतीनं गुरुवर्य काशीराम परबुवा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेली 12 वर्ष प्रामाणिकपणे कैलासवासी काशीराम बुवांची आठवण आमचे परममित्र सन्माननीय रवी कदमबुवा आणि त्यांचे मित्रमंडळी हे काढत असतात आणि त्या निमित्ताने एक आठवण म्हणून दरवर्षी 12/12 या तारखेला डबलवारी भजनांचे जंगी सामने आयोजित करून लोकांना मायबाप भजनी श्रोत्यांना भजन प्रबोधन आणि मनोरंजन यांचा विलाप साधण्यासाठी याही वर्षी मोठ्या उत्साहाने तिरंगी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा 3 बुवांना मी स्वतः संदीप लोके गाव माझा लेखदार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सुरुवातीला प्रार्थना भजन आणि रोपावली सादर केली। त्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय सुशीलजी गोठणकर बुवा गाव त्यांचं शिरगाव तालुका देवगड सुखवस्तीसाठी भांडू मुंबई आणि आमच्या नंतर जे भजन सादर करणार आहेत ते तुम्हाला सर्वांचे परिचित बुवा सिंधुदुर्गातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा गाव त्यांचं घोडकेबरणी तालुका कुडाळ सुखवस्तीसाठी मुंबई दहिसर आम्हा 3 बुवाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्रीदेव शिवाजी दासादिक भजन मंडळ आणि मित्रमंडळीने उपलब्ध करून दिली। त्याबद्दल प्रथमतः आमचे परमभक्त मित्र बुवा रवी कदम आणि त्यांच्या मित्रमंडळींना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतोय। डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पखवाज वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात। त्यामध्ये सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुम्हा सर्वांचे लाडके बुवा गोपी लाड बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे बंटी सुतार पखवाज वादक या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे परममित्र राहुल डगरे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी गुड्डू सावंत महोदय आले असतील ते त्याला विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। अजूनही कोणी या ठिकाणी बुवा आले असतील तर सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे। माझं ग्रामदैवत आई भावानी देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन दोन्ही बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या साक्षीवर या आमच्या सणाच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी आमचे परममित्र बुवा ज्ञानदेव मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा विनंती करतो की स्टेजवरती खुर्ची रिकामी आहे, आपण आसन असतवा।
या कुंदेंदू तुषार हार धवला, 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 या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, 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 या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिवी, 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 दैवे सदा वंदिता, दैवे सदा दैवे सदा वंदिता, दैवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, सामा पातु सरस्वती भगवती, सरस्वती भगवती, सामा पातु सरस्वती भगवती, निजे जाड्यावा, निजे सदाड्यापा, निजे जाड्यापा, निजे सदाड्यापा, निशेष जाड्यापा, निजे सदाड्यापा, निशेष जाड्यापा, निजे सदाड्यापा, कुंडली गवरला, सत्यनारायण
करा, थोडी मॉनिटरला थोडी कमी करा पक्वाची. धन्यवाद मंडळी. दुसरं वर्ष आहे. रवी कदम आणि त्यांच्या मित्रमंडळींनी मला ही सुवर्ण संधी दिली. मनापासून पुन्हा एकदा त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. प्रामाणिकपणे सांगतोय, ओरोस आणि ही पंचक्रोशी म्हटल्यावर भजनाचे दर्दी या ठिकाणी खूप असतात. त्यामुळे काहीतरी रटाळ लावून लोक ऐकत नाहीत. हे मला गेली 25 वर्षाचा अनुभव आहे. आता ज्याने भजन सादर केलं ते माझ्या एक देवगड तालुक्यातील नव्हे तर आमच्या या कोकणातील रत्न आहे. थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगायचं तर अप्रतिम बुवा आणि सुंदर भजन. प्रामाणिकपणे सांगतोय, मंत्रमुग्ध करणारं भजन, टायमिंगचं बंधन पाळणारं भजन. आमच्या नंतर जे बुवा होणार आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजनाची जाण असणारा बुवा, स्वराधीश, स्वरावर पक्कड, एवढे सुंदर बुवा आमचे स्वर वाजवतात. विनोदजी चव्हाण बुवा, मी त्यांचा फॅन आहे स्वरांचा, फक्त स्वरांचा. भजन रत्न, कोकण रत्न ही सगळे पदवी त्यांना आपण बहाल केल्या तर वावगं ठरणार नाही. टायमिंगचं बंधन, देवा शपथ सांगतोय, 1 मिनिट जरी पुढे गेला पक्वाजवाल्या थांबवणार म्हणजे थांबवणार. एवढे त्यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत. एकदा जोरदार बुवांसाठी माझ्या टाळ्या वाजवा. प्रामाणिकपणे सांगतोय, गुठणकर बुवा आपण भजनाच्या बाबतीत बाप माणूस आहात, खोटं नाही सांगत. पण आपल्याला प्रायव्हेट कदम बुवाने सांगितलं होतं की 2-3 मिनिटानंतर मी माईकवाल्याला बंद करायला सांगणार. तो काय माईक थांबला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 13 मिनिटं अधिक गेली तुमची. बुवा माझ्याकडे लिहिलेलं आहे. तुम्ही बरोबर सांगतो तुम्हाला. नाही तुम्ही घेण्याबद्दल माझा विषयच नाही. तुमच्यावर माझ्यावर रागच नाही तुमच्यावर. तुम्ही काय रटाळ बोलणं वगैरे लावलात नाही. भजनाविषयी नाही. 8:55 चालू केलात आणि 9:25 संपवलात आणि मी 9:35 चालू केलाय. आता शक्यतो माझ्या टायमिंगवर कोणी लक्ष ठेवू नको. प्रामाणिक सांगतोय मी, तुम्ही जर नियमात चालला असतं माझ्याकडून, मी थांबवणार म्हणजे थांबवणार थयोत. पण पहिला जर बाजूक गेला आणि तुम्ही म्हणशाल लोक्या तू थांब, जमाचा नाही, शेलावचा नाही. भजना करूची होत. भजनांका तुम्ही आज ऐका गेलेले आहात. हा, चावटपणा नको सुरुवाती, शांत घ्यावा. माका वाईट काय वाटला, प्रामाणिक सांगते, बुवाने आमच्या ते बिचारे पान खायत होते. एवढं खायचोच बुवा आतापर्यंत माझ्या विनोद चव्हाण पान खाल्यावर बोलले ना. बुवा पान का खावं माहिती आहे, घसा साफ होतो. जुने शेतकरी असतील, पॉवर टिलर वाले शेतकरी नव्हे, जुने शेतकरी बैल थांबवून 5 मिनिटं मेरेवर बसायचे, व्यसन म्हणून नाही, त्या बैलांका विश्रांती म्हणून. आणि ते बिचारे भजन नाही ना त्यांचं चालू होता, ते बिचारे विश्रांतीच घेत होते ना. त्याच्यामुळे ते बिचारे मेरेवर बसले. समजा आज विनोद चव्हाणला बोलला म्हणजे सिंधुदुर्गातल्या प्रत्येक बुवा बोलण्यासारख्या, लक्षात ठेवा. मी बोला, गुंडू बुवा माझे बोलतील, पण तुम्ही त्यांना बोला नको. विनोद चव्हाण म्हणजे कोण? अरे मी म्हणते पानावर इथपर्यंत ठीक होता, थोड्या वेळाने खाली जाऊन जोडपर बसले थोडे. म्हणजे बिचारू भुक्या लई तारा असता भुके. एक वेळ ते का बिजागी नाही दिलास तरी चालत, पण ते का जेवणाचा मजबूत लागता. खरं ताच चांगलंय. मी वाईट बोलले बुवा तुमच्याबद्दल. बरं, मगाशी तुम्ही गुन्हा कल्याण राग सांगलास. तुम्ही तहसीलदार, मी जिल्हाधिकारी. तुमचं गुन्हा कल्याण माका मान्य हा, पण पालकमंत्र्यांका जर मान्य झालो तर ठीक आहे. माझा जा आता रोखतो का? मी सगळं मान्य करून घेईन. गुन्हा कल्याण तू गोरख कल्याण सांगलास तरी मी ऐकाल, पण माझ्या पालकमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आम्ही तर सिंधुदुर्गवाले मान्य करणार नाही. जेव्हा शपथ सांगते, गुन्हा कल्याण त्यांनी लिहून घेतले नाही, तिची नाट मोडलेली गुन्हा कल्याण. तो विनोद चव्हाणच नाही. मी सांगतोय, विनोद चव्हाण कशाक म्हणतो, तुम्ही एखादा राग आळवलास. आता उदाहरणात घेऊ, गोरख कल्याण असं माका वाटतं, तरी पण हे सांगतले
जरा तो प लागला पाहिजे होता, म्हणजे मी मेलय त्याच्यात. तुमका एक मी राग विचारते, तुम्ही गुन्हा कल्याण माका आज आवडला तुमचा देवा शपथ. तुमका एक राग विचारते, माका खयचो तो सांगा देवा शपथ, माका माहिती तुम्ही फक्त गुन्हा कल्याणचाच उत्तरात द्यावचा. पानावरून बोलता नाही, व्यसन नाही आता बोल, तंबाखू नाही देवा शपथ. पान नुसता ते न रेग्युलर कार्यक्रम असल्यामुळे विषय हा असू दे. बाकी दोन्ही बुवा माका समाधान हा की आमच्या देवगडचा रत्न भजनाच्या बाबतीत या विषयावर ते बोलणार. या पुढे काय ठेवलं असते त्याच्यावर आपण आपली तेवढी विद्वत्ता माझी नाही. तुम्ही त्या विषयावर बोलायचं बुवा, तुमचा अधिकार आहे तो. आदर्श ठेवला पाहिजे असं तुम्ही सांगताय बुवा. पान खाल्यावर बुवा ठीक आहे, प्रत्येक कलावंताक काय ना काय व्यसन असता. तुमका जसा भजनाचा व्यसन हा, आमका पण पानाचा. फक्त पेटीवर हाय बसल्यावरच पान खातो, नाही तर नाही आले खात. पान खाणे पण ठीक आहे ना बुवा, पण काय काय कलाकार पेटीवर दारू पिऊन बसतात, यावर तुमचं मत काय आहे बुवा? बरोबर ना? मग अशा कलावंतांना तुम्ही बुवा मार्गदर्शन करणार का आजच्या वारीतून? तुमचा मला आदरच आहे, पण माझे काय काय खटाकतात ते मुद्दे माका मांडूचेच लागतात, नाही तर मला झोप लागत नाही. ओके ठीक आहे, वेळ तुमका जर मी सांगाल मी कुठेतरी बाजूक जात असेल तर चुकीचा. नाम
Thank you.
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गुरुवर्य कैलासवासी काशीराम परब बुवा यांच्या स्मरणार्थ बुवा श्री गणपत अनंत परब यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. मी काशीराम बुवांबद्दल नक्की बोलणार आहे, पण गजराच्या माध्यमातून मला एक बुवा मगाशी तुम्ही बोललात ते खूप आवडलं की या ठिकाणी बाऱ्या अशा ठेवल्या आहेत की आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणाऱ्या बुवांबरोबर, म्हणजे असे कार्यक्रम तुमचं बरोबर आहे. काशीराम परब बुवा म्हटल्यावर आज मला भास होतो तुमच्या आवाजामध्ये. माझे बुवा जर 100 रुपयाचं गात असतील तर मी प्रयत्न करतोय 5 पैशाचा, आणि चव्हाण बुवा पण माका एक बुवा प्रॉब्लेम ह्यो माझो, माका बोला का वेळ नाही, माझा वेळ संपला तरी पण एकच मुद्दो. आज विद्यार्थ्यांचं काम हे आहे की आपल्या गुरुजनांनी जे काही केलं आहे त्या गोष्टींना उजाळा देणं किंवा त्याला आपण अजरामर करणं. तुम्ही जसे काशीराम परब बुवाना आपण अजरामर करतोय म्हणजे त्यांची गाणी वगैरे घेऊन, तसे आम्ही परशुराम बुवांची गाणी घेऊन आम्ही त्यांना अजरामर ठेवतोय. आमचे बुवा सुद्धा चिंतामणीना म्हणजे आठवतात, बरोबर ना. मग काय काय 2-4 बुवा सिंधुदुर्गातले असे असत, परशुराम बुवांची आम्ही जर नोटेशन घेतली किंवा रुपावली घेतली, गजर घेतली, तर माका ते म्हणतात तुझ्याकडे त्यांच्याशिवाय हा काय. हा त्यांचं काय म्हणणार, त्यांना येत नाही. माका ह्या गोष्टीचं पण जरा खुलासो करा तुम्ही नंतर. आता तुम्ही नोटेशन बांधलेले बुवा असतात, बरोबर, तुम्ही पण नोटेशन बांधू शकतात, तरी पण आज तुम्ही काशीराम परब बुवांची आठवण म्हणून घेतलात, बरोबर ना. हे पण घेतली. हल्ली एक रोग इलो, रोग 12 मात्राचा नोटेशन असला ना तर 1 मात्रा त्याला जोडायचा आणि आपल्या नावावर खपवायचा. तो एक सिंधुदुर्गात रोग इलो असू दे. मग तुमच्याकडून अपेक्षा माका या विषयावर जरा खुलासो करा, पण 30 मिनिटातच करा, नाहीतर तुमका सकाळची गाडी गावत नाही. हे तो शब्द विनोद चव्हाण दे. या माणसात तुम्ही ओळखलाच नाही हा अजून. या ठिकाणी मगाशी मी विसरलो, कैलासवासी विठ्ठल वंजारे हे आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरच शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भानाम्याची खीर दाखतो, चोखोबाची दुरे राखतो. दैवताच्या वरती आज आवाज माझा जाणार नाही. रेग्युलर हा 5वा कार्यक्रम आहे. ज्यांचा आवाज आज क्लिअर असेल त्यांना मागे पुढे कार्यक्रमच नसणार. म्हणजे वा थोडासा मनोरंजन काय होत आलं तर आपल्याच होतं, म्हणून मी बोलते, नाहीतर माझे आणि तुमचे काय मेऱ्यावरचे वाद नाही बाबा. वेळ उद्या सांभाळता असू दे. हे काय कोणाला दुखवणार नाही. तशी चांगली व्यक्ती आहे. देवा शपथ सांगते 11 दिवस तुमची पूजा करूची द्या बुवा, आणि 12व्या दिवशी षडोपचारे गणपतीची जसं पण विसर्जन करतो.
काळियासी मंत्र सोपा दत्त दत्त वाचे देवडा ठाण मांडोनिया
बाबू ह्या चालू कर. जेवण काय हॅलो 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 जरा लेवल दे बाबू. हॅलो थोडा शार्प कर, बेस कमी कर. हॅलो जरा लेवल दे, थोडा इफेक्ट दे, इफेक्ट. हॅलो ओके ठीक आहे. पेटीचं बघ. हॅलो हॅलो येतो ना बघा. ठीक आहे. पकवाज बघा, पकवाज. बरं ठीक आहे. आउटपुट पहिलं बाहेरचं घ्या. आउटपुट माका समजत नाही, बाहेरचं. बाहेरचा आवाज पहिला पकवाज. ओके आता मॉनिटरला द्या. हॅलो ओके लय नको बाया बघ. बस बस सुंदर. आपला तुम्ही तबला बघ. सुरसुर त्या बाया टाकला. हॅलो हा ठीक आहे. तबला लेवल द्या जरा, आवाज घ्या तबला. मॉनिटरला देत तबला. हे साठी वाजव. हा बेस द्या जरा, पाया द्या. ठीक आहे. दोघांना वाजवा रे. पायाचा बेस थोडा कमी करा, लेवल कमी करा तुम्ही. बस बस ठीक आहे. कोरस हॅलो 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 कोरसचा आवाज वाढवा म्हणून मॉनिटरला घ्या. हॅलो 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 हे युवा जवळ जा, लांब काय आहे? हॅलो हॅलो जवळ जा. हॅलो हॅलो हा हॅलो
जरा पेटीचा आवाज दे सुरुवातीला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र ओरोस गावामध्ये श्री देव रवळनाथ, श्री देव शिवारी प्रसादित भजन मंडळ आणि मित्रमंडळ ओरोस हरिवाडी यांच्या वतीनं भजन वर्षी कैलास वर्षी काशीराम भरद्वाज यांचा पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी भव्य असा हा तिरंगी कमलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या सामन्यात आमचं हे 12वे वर्ष. या कार्यक्रमाचे सर्व सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय आमचे परममित्र रवी कदमबुवा आणि त्यांची मंडळी यांच्या वतीने हा कार्यक्रम होतोय. आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हा 3 बुवांना हे पाचारण करण्यात आलेलं आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण गाव माझे घोडगे भरणी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचं प्रथम भजन झालं. ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनी बुवा सुशील गोटांकर गाव त्यांचं शिरगाव तालुका देवगड. आणि त्याच्यानंतर जे मध्ये बसलेले आहेत ते सन्माननीय माझे परममित्र बुवा श्रीमान संदीप लोके देवगड लिंगडाळ या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उद्यात देऊ नये आम्हाला ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल येथील सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक नामवंत भजनी बुवा श्रीमान नामदेव मिस्त्री बुवा, श्रीमान गुंडू सावंत बुवा, आमचे परममित्र श्रीमान गोपी लाडबुवा आणि त्याचप्रमाणे अन्य बुवा पकवान वादक, तबला वादक, नाट्य कलाकार या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आजचं लाभलेलं हे साऊंड मनापासून त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्यांच्या धंद्यामध्ये परमेश्वराने बरकत द्यावी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महिला वर्ग यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी कैलासवासी विठ्ठल बुवा वंजारे
अभिवादन करून गुरुवर्य जीवन वडील बुवा यांच्या स्मृतीत अभिवादन करून मायबाप रसिकांचे आशीर्वादन या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबलबारी म्हटल्याला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर बुवाई माझी 4थी वेळ आहे या ठिकाणी डबलबारी करायची. खरोखरच वाखाणना जोगा कार्यक्रम या ठिकाणी सन्माननीय माझे मित्र रवी कदमबुवा आणि त्यांचे सर्व मंडळ. वर्षानुवर्ष ही परंपरा गुरु शिष्याचं काय नातं असतं हे जर कोणाकडनं शिकावं तर आमच्या रवी कदमबुवांकडनं शिकावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्या ताकदीचं गायन ते स्वतः करतात, परंपरा जपतात. त्यांना उदंड आयुष्य त्या रवळनाथाने आणि शिवारी मातेने द्यावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. दोन्ही बुवांची भजनं झालेली आहेत, वेळेचं बंधन आहे. ते पहिले बुवा ज्यांनी भजन केलं अतिशय सुंदर माझे लाडके बुवा आहेत, ते स्वरात गाणारे. मी प्रामाणिकपणे सांगतो आजच्या घडीला अशी माणसं असे बुवा कमी आहेत बुवा तुमच्यासारखे. फक्त एकच जरा वांदे केला जरा तर मी चांगला बोलतोय पण मी पान खाले ते माझा तर काढलाच तुम्ही. हेच जरा वाईट वाटलं. म्हणजे काय त्यांचं नावेलात काहीतरी कळ काढू गई म्हणून नावेलात म्हणून काढले. त्या कळीत त्या काय दम नाही पण आपलं काहीतरी कोचून बघला तर बघला पटकी बनला, साधला तर साधला नाही तर बोर्डावर नाव तरी राहुला असं तर म्हणजे असतं. असं यांच्याबद्दल काय वादच नाही. पहाडी आवाजाचे भाष्य जबरदस्त. म्हणजे डुकरा बिकराच्या उठूचे असले रानात ना म्हणजे वादच नाही. नाच खोळा गणपती खोळा ठेवायचं पण पारदी हलकाच घेऊन जायचं. लापाच काय डुकार लिहून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा डुकराच्या पारदीला जायचं आहे. एकंदर परफॉर्मन्स अतिशय छान आहे. आमचे परममित्र श्रीमान सुप्रसिद्ध भजनकार गणपत परबुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी आशीर्वाद घेतो. अनेक नावंत भजनी बुवा ज्यांची नावं राहिली असतील, चुकून गेला असतील याच्यामध्ये. बुवा हा कुडाळ तालुका आणि कणकवली कुडाळ हा जो पट्टा आहे ना इकडचा, भजनाचे बाप लोक एकापेक्षा एक सरस लोक आहेत या ठिकाणी. ज्ञानदेव मिस्त्री इथलेच, हरिभक्त पारायण गुंडू महाराज सावंत म्हणजे इकडचेच ते. लवंगात तुमका माहिती आहे काय आता हे सगळं हे आमच्याकडे ह्या मटेरियल भरपूर आहे. आणि पानाचा विषय तुम्ही बोललात बुवा कुटणकर बुवा, मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा चाललेलो डबलबारी करून. आणि माझे जास्त डबलबारी जर कुठल्या तालुक्यात झाले असतील या 30 वर्षामध्ये तर देवगड तालुक्यामध्ये झाल्या. मी प्रामाणिकपणे सांगतो बुवा तुमच्याच तालुक्यात आम्हाला स्वीकारलं आहे तुमच्या तालुक्याने. आणि जास्त पाना खाणारे लोक या देवगड तालुक्यामध्ये आहेत. हा मी अनुभव घेतलेला आहे. बरोबर ना? बरोबर. तुम्ही साथ दिलात मला, आय लव्ह यू. जबरदस्त सत्य आहे ते मानलात, पान खालात, मला दिलात. आता ते खात नाही. त्याच्यानंतर लोक बुवा म्हणाले पानावर सोडलं नाही बुवानी जेवण घेतलं नाही. अरे ह्या चालला बुवा कशासाठी चालला? ह्याच्यासाठी व्यवस्थित बोला. ह्याचा चालला अरे ह्या टीजवर पोटासाठी या पोटासाठी चाललेला आहे सगळा. अरे ज्याचा पोटामध्ये आधी पोटोबा नंतर विठोबा. पोटात काय नसेल तर विठ्ठलाचं नाव मनापासून येणार नाही, लक्ष असणार तिकडे. आता या दोघांचं लक्ष थया मंडळी जेवलेली काही आरला समजा उरल सुरल काय असला तर बरा ना ते रवले ते. मी आपलं साधून घेतलंय पहिला आपला म्हणजे वा तुझा असाकता. खरं सांगतो मी आता तुम्ही भजन चालू व्हायचं कुठे कर जेवण या तुम्ही नाही जेवण यावं तब्येत खराब आहे मग खरं नाही जेवण या तुम्ही. लोक म्हणतं काय वर्षानुवर्षी तसेच जगते ते काय बदलच नाही का पेंड घाला ना ते काय करतात असू दे. पण अतिशय प्रामाणिकपणे मी सांगतो
पहाडी आवाज विजय परब माझ्या आयुष्यात मी भजन ऐकली डबल गाडी त्याच्यामध्ये वामन खोपकर बुवा दैवतापर्यंत जायचे तार सप्तकाचा दैवतापर्यंत थांबायचे तिथे जाऊन मी बघितलेले बुवा वामन खोपकर त्यांच्यानंतर मी बघितले ते काष्टा विजयची परब बुवा तशीच पहाडी आवाज आणि त्यांची परंपरा राखणारे तसाच आवाज आमच्या लोके बुवांना एकदा जोरदार टाळ्या होता बुवा आहे काय तिकडे काशीराम बुवांचे हुबेहूब पहिला तो भूप त्याच्यानंतर गुणकल्याण बुवा गुणकल्याणच आहे तो ह्याचा कल्याण कधीच झालेला हो काय माहिती का समजत ना मग काहीतरी बघ ह्याच्याबद्दल माका सांगा उगाच नाव ठेवीन मी काय फळावलं ते बरोबर गायलेत गुणकल्याण बरोबर गायले तुझ्या डोक्यावरून गेला चांगल्यात चांगला म्हणणारा विनोद चव्हाण बुवा अतिशय गुटणकर बुवा आपल्यातून जबरदस्त फरक दाखवला तुम्ही जो काय गोरख कल्याण काय आणि श्याम कल्याण याच करतात असू दे हसण्यावर बुवा एक हसत हसत बारी करूया आपण कारण आजचं औचित्य आहे कैलासवासी काशीराम परब बुवा 12 जुने 24 हे 24 आहे आणि हा आकडा जो त्यांनी काशीराम बुवांनी साधला जोपर्यंत ही भूमी आहे जोपर्यंत भजन आहे तोपर्यंत 12 या आकड्याला काशीराम बुवांचं नाव दुरावू शकत नाही एकदा जोरदार टाळ्या वाजवा काशीराम बुवांसाठी नाही का बुवा माझे परम मित्र होते ते भयानक माझ्यावर जीव पाठीवर थाप मारायचे बुवा विनोद अरे तू काय वेगळाच आहेस रे आणि थाप मारायची अजूनही मला आठवते बुवा मी त्यांच्याकडे शिकलो नाही पण जे प्रेम मला त्यांनी दिलं पाठीवर प्रेमाची थाप दिली ती माझ्या आयुष्यात मी विसरू शकत नाही म्हणून मी त्यांचा ऋणी आहे बुवा आणि ही जी भजनं हे बुवानी केली बुवा ती आयुष्यात आता पुढच्या पिढीला मला वाटत नाही बघता येतील सुरुवातीपासून 10 गाणी म्हणायची मुटणकर बुवा सांगतात तसं रुपावलीच्या अगोदर 10 गाणी बुवा म्हणतात की नाही आणि तुम्ही पण या कुटुंब साधून घेतला का हाता कृते कुळाला कसा चिरा घालून म्हटला असता याचा आपला बरा गाणी आणि पाणी पण माणूस लय चांगलो गुन्हे हो भयानक भयानक माझ्या जीव असा तुमचा जवळ बघा भेटला जेव्हा आता मग फोटो काढला होता बघला असं सेल्फी काढला मी माझ्यावर कसं बघा व्यवस्थित दिसा साधा नाही हा मडा कसा असतात असा पण माझे मित्र आहे 100 वर्ष आयुष्य माझ्या लोके बुवांना मिळो गुटणकर बुवांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो बुवा वेळ दिलेल्या वेळेचं भान 100% मी बाळगणार जर तुम्ही माझी निंदा केलात 13 मिनिटं तिकडे 4 मिनिटं तू घेतलं 13 मिनिटं त्याने घेतली 4 मिनिटं तुझी जास्त 13 आणि 4 किती आले 13 आणि 4 किती 17 मिनिटं अधिक गाणार तू चावतपणा नाका नको मी ऐकणार नाही 17 मिनिटं जास्त गप गुमान रवायचा हा गजर तिकडे येणार बुवा जास्त वेळ घेतला तिकडे जास्त वाढणार तुमच्या वेळेप्रमाणेच मी चालणार ओके कैलासवासी भजन सम्राट काशीराम बुवांसाठी एक गाणं म्हणतो बघा अशी पाखरे
बुवा बाबू कोरस आवाज द्या कमी आहे जबरदस्त साऊंड हो जोरदार टाळ्या वाजवा मग साऊंड साठी पदम पगमध पदम पगमरे ग क्रॉस करू मगरे सा म गम मग पदनी निद पदम पगमरे ग चिंतामणी बुवांची शाळा आहे दया तुटले चिमणे घरे उरलो मी आसामी दया मी काय केलंय तर सांगा जरा ज्ञानदेव मिश्रवर बसल्या समोर पदम पग हमारे गम घरी समा गम कुठं कर्म सांग ओंकार हे रूप सर्वांती जाणावे ओंकार हे रूप ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे जिथुनी पहावे वेदशास्त्र नमन करावे कुलदैवतांची मंडळीचा थोडा आवाज वाढवा माता पितरांशी सर्व भावे मस्तक ठेवावे संतांची करणी
भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्तीचं मोक्ष मिळण्यासाठी भक्ती, आणि भक्ती म्हणजेच भजन. परमेश्वराकडे जवळ जाण्याचं कलियुगामधलं साधन म्हणजे नामस्मरण भजन आहे. ज्याने आयुष्यभर नामस्मरण केलं, भजनामध्ये आपला देह त्यागला. असे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा या माझ्या कोकणचेच, परशुराम पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, कितीतरी बुवांची नावं घेणं. कित्येक बुवा आहेत की ज्याने आपलं आयुष्य भजनामध्ये वेचलं. पण आज कीर्तिवंत झाले, जो नामस्मरणात बुवा राहिला त्याची पाठीमागे नक्कीच आठवण लोक काढतात. आणि त्याची प्रचिती आज काशीराम बुवा म्हटल्यानंतर त्यांच्या त्या चाली, त्यांचे जे गजर, त्यांची रचना आजही चिरंतर मनामनामध्ये राज करते. नवीन पिढी सुद्धा ती चाल, त्यांच्या चाली, त्यांचा गजर गुणगुणतात. त्याचं कारण तेवढी ताकद त्यांच्यामध्ये, त्या रचनेमध्ये, काव्यामध्ये होती. आणि काशीराम बुवा म्हटल्यानंतर काशीराम बुवाच प्रसंगानुरूप गजर रचवणारे मी पाहिलेले आहेत. प्रसंगानुरूप श्रीधर मुनगेकर बुवांसारख्या बुवांना सुद्धा, अनेक बुवांना त्यांनी गजर रचना करून बुवा दिली. हे नातं त्यांनी डबलवारीत सुद्धा हे नातं ठेवलं. लोक बुवा तुमचं आमचं जे नातं आहे, मोटणकर बुवा तुमचं आमचं आहे, हे नातं फार टिकवणं महत्वाचं आहे. एकमेकावर घाव घालायचे आणि नातं तोडायचं अर्थ नाही त्याच्यात काय. भजनाचं माध्यम नातं जोडणं हे सुद्धा आहे बुवा, आहे की नाही. म्हणून ते जोडलं काशीराम बुवानी आणि आज अजरामर म्हणून झाले. आणि मी बुवा कित्येक त्यांची गाणं मी सुद्धा डबलबारीत करताना तरी म्हणतो मी बुवा, एक कावळ्यानं गरुडाची केली नक्कल, त्या कॅसेटमध्ये बुवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, या कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा मोठा सण प्रत्येकाच्या मुखामध्ये. ही रचना त्यांनीच करावी, आमचं काम नाही ते. पण त्यांचा आदर्श बाळगून बुवा, कुठला तरी त्यांचा आदर्श आम्ही बाळगतो आणि आपण प्रत्येक बुवाने तो आदर्श बाळगावा असं मी प्रामाणिक माझं मत आहे. मी प्रियाला भजन बुवा त्यांनी 13 मात्रा म्हटल्याने, बुवा तुम्ही बुवा त्यांनी 13, तुम्ही 15 होते. 15 मात्रा बुवा गायला होता. तुमका काय राग कसलो येता तुमका, मी चांगला बोलतोय. 15 मात्रा गायला सुंदर. त्यांनी 13 मात्रा काशीराम बुवाने गायचे, ते गायले. तुम्ही 15 मात्रा. परशुराम बुवा पांचाळ, मी आता चिंतामणी बुवा पांचाळ यांचं 12 मात्रा मी गाणार. हे काय आपण त्यांची परंपरा जपलीच पाहिजे. कोण म्हणता तुमका पांचाळ म्हणते गाणी गातात, 35 वर्षापूर्वीचं नोटेशन म्हणतात. कोण म्हणता तुमका, कोण तो? मी म्हणतोय त्यांना काय विचारतात, माका विचारा ना. देव भावाचा भुकेला तो ते विचार साधा माणूस. अध्यात ना मध्यात म्हणजे तुम्ही आपलं काय हो करा, मी तुमचा काय वाईट बोलणार नाही असं तो माणूस आहे. दोघात तिसरं तो हा. पहिले दोघच जण होतो, त्याच्यात तिसरं हुचलेलो तो हा. काय पहिलं बॅनर दोघांचंच इल्लो की ना, त्याच्या सुट्या कोणती जाऊन जीव देवा नका नाही माहीत. ठीक आहे. भजनाचं प्रत्येप्रमाणे बुवा पहिलं भजन नोटेशन हे माहिती आवाज मंडळचा आवाज वाढव भाऊ. वर्ग 2 लगातार कार्यक्रम आहेत मला ना, एकदम कंटिन्यू कार्यक्रम. मी 6 तारखेला चालू केलेला आहे, 22 तारीखपर्यंत लगातार थोडासा आवाज माझा वर जात नाही. ठीक आहे. बुवांच्या भाषेत खर्जे बघा, बुवानी लावलेला तो बुवा. जरा खर्जे ना नीट प्रयत्न करा, नाही तर काय होतं माझ्या संध्याकाळची म्हस जागा येत नाही तेव्हा वाव वाव असा होता. तसं नको. युट्यूब चॅनल वाले हे लाईव्ह दाखवता का तुम्ही? होय लाईव्ह. अरे मगाशी पान खातोय म्हटल्यानंतर हे सगळं दाखवून कट करा. हा
गेला का अरे देवा. पण माझ्याकडे कॅमेरा तुमचं नव्हतं माका माहिती आहे. हा ही अंधेर की बात आहे. खैसून खै बघ निषाद धनी ह्यानाच सगळी वाट लागली ह्या वाट लागा कारण ह्याचा ह्या आता हो तुमच्याकडे माझ्यावरच भार आहे आता करूच लागता पण ते काय ह्याच्यात नाही परत एकदा दाखवतो निजाद कॅमेरा इकडे मारा हाताकडे मारा कॅमेरा हाताकडे मारा तो काय दाखवता म्हणजे भारतीय संस्कृती दाखवता तरी मात्र मग काय करता जोक ना तो त्याच्यामुळे का करतोस का काय थंडी तो टाळवलंच का काय तू बारा मात्रा 13, 15, 12 कारण आजचा 12-12-12 गजर पण 12वरच नोटेशन 12वरच रूपावली पण 12वरच तुमचा खुळावर आहे 12वर घेऊ वा चला
धन्यवाद धन्यवाद माऊली. तुमच्या सर्वांच्या टाळ्या हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. उदंड आयुष्य तुम्हाला सर्वांना मिळो. या ठिकाणी सन्माननीय गुरुवर्य कैलासवासी काशीराम परब बुवा यांच्या स्मरणार्थ बुवा श्री गणपत अनंत परब बुवा यांनी या आशीर्वाद रुपी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. हॅलो बाबू, थोडा पेटीचा आवाज दे. कमी करू जरा दे. रूपाचा अभंग बुवा. प्रत्यक्ष पांडुरंगाला उभं करण्याची ताकद त्या हरिनामामध्ये आणि भक्तीमध्ये आहे. हे पुंडलिकाने दाखवून दिलं बुवा. आज भजनाची परंपरा 2020 जरी असली बुवा ना, मोठनकर बुवा, 2020 असली तरी तुम्ही जोडलेला असल्यानंतर एक भजनाला एक वेगळा रंग असतो. काही बुवा विडंबन करत असतील त्यांचं त्यांच्याकडे, पण तुम्ही जोडीला असल्यानंतर आम्ही बघा ठराविक पथ्य पाळतो. लोके बुवा सुद्धा जोडीला असल्यानंतर आम्ही ठराविक गोष्टी भजन आम्ही सोडत नाही सहसा. लोके बुवा बरोबर ना. ठराविक पथ्य पाळून बोलणं सुद्धा ठराविकच, पण भजनाचं माध्यम आम्ही जास्तीत जास्त कसं भजनाचा प्रसार होईल हा आमचा उद्देश आहे. म्हणून दोन्ही भावना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. कोणी सुंदर गायलं ते काटारुते. काटारुते काटारुते भिंपलास वा बरोबर ना. भिंपलास काशीराम बुवांचं गाणं घेण्यासाठी 100% गजरामध्ये 100% जेवढी बुवांची गाणी आहेत तेवढी मी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. काशीराम बुवांच्या गाण्यासाठी हे एक 100 रुपयात बक्षीस आलेले. धन्यवाद. हे असं काय भाव काढल्यासारख्या होतं बघ. कसं का आता बरोबर बाबू माहीत बघ रे बाबू. असं होतं. चालेल 2 मिनिटं जाऊ दे बुवा. स्पीकरवाले माऊली हात लाव मार जरा तुषार बघे माऊलीला यार काय वाटतं त्याच्यामुळे. ठीक आहे ठीक आहे चालेल. काटारुते साठी वाजव पडला आता लाव. हा तिकडे चालतं नाही लावला तरी लाव. आली घ्या नाही लावला तरी चालतं. मी मुद्दाम पळ काढतो लोके बुवांची. कशा ह्यांका राग येतो आणि मला काहीतरी बोलायचं की जेणेकरून लोकांचं मनोरंजन होईल. मी घोटाळकर बुवा तुम्हाला कसं बोलू नाही बोलू, कारण देव माणसाला मी तुम्हाला देव मानतो. काही बघ मी तुम्हाला नाही बोलू शकत. आपण ते वाट लावतील असं त्यांचा म्हणणं, कारण ते वाट लावून आधी गेलेले त्यामुळे त्यांना वाटतात ते हे बुतूर वाट लावून इलेले हे जे कोण बोलतात ते. काटा काटारुते वा. गाण्यामध्ये थोडासा दर्द पाहिजे. दर्द तुम्ही गायलाच सुंदर, त्याला नाव नाही ठेवत नाही, पण गाण्यामध्ये ना एक सॉफ्टनेस पाहिजे. कसा हळुवारपणे. ह्यो कसो किचाळता समजा एखादी प्रेमिका जवळ येतात आणि ह्यो किचाळला का ती वाटेक लागली ती थांबत नाही, त्याच्यासाठी गोड बोलायचं लागतं. अगे हे वेडे काटा तर ती येणार जवळ
ह्यो कसो काटार ते कोणाला वाटेल लागली स्वप्नेच पाहिजे स्वप्नेच काटा ते कोणाला काटा ते कोणाला आक्रंत काटोर मज फूलही उतारे मज फूलही उतारे दैव योग आहे ऋते गुणा फरमाईश ऐकवा आवडे हे रूप फरमाईश आली आहे तू काय म्हणता म्हणजे त्याच्याशिवाय तुझ्याकडे हात काय ह्यो मधलो म्हणतात त्याच्याशिवाय तुझ्याकडे हात काय म्हणजे कळ कशी काढता बघा फरमाईश को आली आहे यांनी म्हटलं तुम्ही पटकन बोललात माका ऐकायला कानमध्ये फुटाक नाही तुम्ही सरळ बोलतात त्याच्याशिवाय तुझ्याकडे हात काय तुका दाखवू काय आता दाखवू हा बारी संपला असेल पाठीमागे काय कर त्याच्याशिवाय हात काय त्याच्याशिवाय म्हणजे बराच काय तू बाहेर चल पाठीमागे चल बारी संपल्यावर भेट तुका नाही देवपान करूचा लागला ना उलट्या दिवसा तू कंपत बघ आवडे हे रूप गोजी रे सगू आवडे हे रूप गोजी रे सगू आवडे हे आवडे
धन्यवाद माऊली, धन्यवाद.